गोंदिया शहर में पुलिस ने कल सुबह छोटा गोंदिया इलाके में रहने वाले प्रॉपर्टी कारोबारी महेश दखने की हत्या के मामले में 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। छोटा गोंदिया इलाके का रहने वाला महेश दखने प्रॉपर्टी खरीदने बेचने का काम करता था। कल सुबह वो किसी काम से अपने घर के पास से गुजर रहे बाईपास पर किसान चौक पर गंभीर रूप से घायल अवस्था में पड़ा था। सड़क से गुजर रहे लोगों ने जैसे ही महेश को घायल अवस्था में पड़ा देखा, उन्होंने तुरंत गोंदिया शहर पुलिस को सूचना दी। घटना की जानकारी सामाजिक कार्यकर्ता लोकेश यादव को मिली और उन्होंने घायल महेश दखने को वहीं के एक निजी अस्पताल में भर्ती कराया। हालांकि देर रात इलाज के दौरान उनकी मौत हो गई और पुलिस ने कुछ ही घंटों में 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। आरोपी के खिलाफ भी मामला दर्ज किया गया है। प्रकरणामध्ये 4 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि प्रथमदर्शनी हा आर्थिक देवाणघेवाणीतून प्रॉपर्टी डीलिंगमधून हा गुन्हा घडल्याचं दिसून येत आहे। किती आरोपी अटक करण्यात आले आहेत? एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। पीसीआर कधीपर्यंत दिला त्यांना? एकूण 15 जूनपर्यंत आपल्याला पीसीआर मिळालेला आहे 4 आरोपींचा। मृतकावर आणि जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये यावर आधी गुन्हे दाखल होते? हो, मृतकावर यापूर्वी एक 420 चा गुन्हा दाखल आहे 2023 मध्ये आणि जे आरोपी क्रमांक 1 आहे देवेंद्र उर्फ देवा तुकाराम कापसे यांच्यावरती एक गुन्हा दाखल आहे। हा एक IPCच्या 324 अंतर्गत दुखापतीचा गुन्हा आहे 2017 मध्ये आणि आरोपी क्रमांक 4 नरेश तरोणे ह्याच्यावरती एकूण 7 गुन्हे दाखल आहेत। याआधी देखील एक प्रॉपर्टीच्या वादातून गोळी मारण्याची हत्या झाली होती, त्या आरोपीचा देखील याच्यामध्ये समावेश आहे? त्या आतापर्यंत तसं तपास निष्पन्न झालेला नाही, पण प्रथमदर्शनी त्याचा हा आणि तो मॅटर वेगळा असल्याचं दिसून येतं। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट।